कर्नाटकच्या गोकर्णमधलं रामतीर्थ हिल्स ही एक निसर्गरम्य जागा आहे, पण इथं यायचा मार्ग काय सोपा नाही। इथं फारसं घनदाट नसलं तरी जंगल आहे, विषारी प्राण्यांचा वावर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं भूस्खलनाचा मोठा धोका आहे। बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै 2024 मध्ये इथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं होतं। मागच्या काही दिवसापासून सुद्धा इथं अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून गस्त घालायला सुरुवात केली आणि अशाच एका नॉर्मल पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पोहोचले एका गुहेजवळ। डोंगरात असलेल्या या गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले दिसले। आता पोलिसांना प्रश्न पडला की त्या गुहेत कोणीतरी राहत आहे। पोलिसांनी नेमकं काय घडतंय हे तपासण्यासाठी त्या गुहेत प्रवेश केला। त्यानंतर पोलिसांना जे दृश्य दिसलं ते हादरवून टाकणारं होतं। या गुहेत एक रशियन महिला राहत होती आणि तिच्यासोबत तिच्या 2 मुली होत्या। गुहेच्या आजूबाजूला सापांचा वावर असण्याची पूर्ण शक्यता होती, पण तरीही ही महिला इथं राहत होती, तेही आपल्या मुलींसोबत। पण ही रशियन महिला या गुहेत आली कशी आणि कशासाठी? या गुहेत पोलिसांना नेमकं काय सापडलं आणि रशियन महिलेमुळे कुठले प्रश्न उपस्थित झाले आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। गोकर्ण हा तसा प्रचंड पर्यटकांनी गजबजलेला भाग आहे। फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून पर्यटक इथं येतात आणि राहतात। त्यामुळे इथल्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते ती इथल्या पोलिसांवर। शुक्रवारी दिनांक 11 जुलैला सुद्धा पोलिसांची गस्त सुरू होती। या भागामध्ये भूस्खलनाच्या काही घटना घडल्या होत्या, त्यामुळे पोलीस सगळा परिसर नजरेखालून घालत होते। त्याचवेळी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गोकर्ण पोलीस स्टेशनचे सर्कल पोलीस इन्स्पेक्टर श्रीधर एस.आर. यांची टीम डोंगराळ असलेल्या एका गुहेपाशी आली। या गुहेनं पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं। याचं कारणही होतं। गुहेच्या बाहेर एक साडी आणि काही लहान मुलींचे कपडे वाळत घातलेले होते। रामतीर्थ हिस्सा या भागात फारसे टुरिस्ट येत नाही आणि जरी आले तरी इथे कुणी थांबत नाही। त्यामुळे गुहेबाहेर कपडे वाळत घातल्यानं आश्चर्य वाटणं साहजिकच होतं। त्यामुळे पोलीस आतमध्ये शिरले आणि तेव्हा त्यांना एक मध्यम वयस्कर परदेशी महिला दिसली आणि तिच्यासोबत 2 लहान मुलीही होत्या। सुरुवातीला ही महिला पोलिसांना जास्त काही माहिती देत नव्हती आणि जंगलाच्या बाहेर यायला सुद्धा नकार देत होती। एक परदेशी महिला 2 लहान मुलींसोबत दुर्गम भागातल्या गुहेत राहते ही गोष्ट धोक्याचीच होती, पण सोबतच चिंता वाढवणारी सुद्धा होती। पोलिसांनी लगेच महिला ज्या गुहेत राहत होती त्या गुहेची तपासणी केली, पण त्यांना तिथे संशयास्पद असं काही आढळलं नाही। त्यांना या गुहेमध्ये दिसली ते म्हणजे भगवान शंकराची मूर्ती, कदाचित झोपण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या शीट्स, सोबतच नूडल्सचे पॅकेट, एक छोटीशी चूल, कपडे आणि पूजेचं साहित्य। आता ही महिला इथं का आली, किती दिवसापासून ती इथं राहती हे शोधणं पोलिसांसाठी महत्त्वाचं होतं। पण ही महिला फारशी काही माहिती देत नव्हती आणि गुहेतून जंगलातून बाहेर येण्याचाही तिचा नकार होता। या महिलेशी बोलताना पोलिसांना काही गोष्टी समजल्या होत्या। तिचं नाव, तिचा देश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं इथं राहण्याचं कारण। अध्यात्माच्या प्रभावातून मनशांती मिळवण्यासाठी ती इथे आली होती। त्यामुळे पोलिसांनी महिला बालकल्याण विभागाची मदत घ्यायचं ठरवलं। योगरत्न सरस्वती या 80 वर्षाच्या स्थानिक साध्वींना मदतीसाठी बोलवण्यात आलं। तेव्हा साध्वींनी त्या महिलेशी संवाद साधला आणि त्यानंतर या रशियन महिलेची स्टोरी समोर आली। महिलेचं नाव आहे नीना कुटेना, वय 40 वर्ष। नीना मूळची रशियाची आहे। 2017 साली ती बिझनेस व्हिसावर भारतात आली आणि इकडेच राहू लागली। या दरम्यान तिला 2 मुली सुद्धा झाल्या। 6 वर्षाची प्रेमा आणि दुसरी मुलगी 4 वर्षाची। या दोघींना घेऊन ती गोकर्णमध्ये आली आणि इथल्या गुहेत राहायला लागली। मागच्या 2 आठवड्यापासून ती या गुहेमध्ये राहत होती, कारण ती अध्यात्माला प्रभावित झाली होती। तिला स्वतःचा शोध घ्यायचा होता, तिला मनशांती हवी होती। यासाठी नीनाने ठरवलं शहरातल्या घोंगाटापासून लांब राहायचं। शांतता शोधण्यासाठी ती गोकर्णाच्या जंगलात आली, तिथे गुहा शोधली आणि आपल्या 2 मुलींसोबत तिथे राहायला लागली। पण प्रश्न असा होता की नीना आणि तिच्या 2 मुली इथं राहिल्या कशा? त्यांनी 2 आठवडे काय खाल्लं?
पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांना या गुहेत इन्स्टंट नूडलची पाकिटं आढळली. म्हणजेच तब्बल 2 आठवडे या तिघी जणी फक्त नूडल्स खाऊन दिवस काढत होत्या. जमीन खडकाळ होती, झाडाचे मुळे सुद्धा काही ठिकाणी होती. त्यामुळे झोपण्यासाठी ही महिला आणि तिच्या मुली प्लास्टिकच्या शीट्सचा वापर करायच्या. आपला पूर्ण वेळ गुहेमध्ये असलेल्या मूर्तीची पूजा करण्यात आणि ध्यान करण्यात घालवायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेने सांगितलं की आपण गोव्यावरून शांततेच्या शोधात गोकर्णाला आलो आणि आवाज गोंधळ यापासून लांब राहत शांतता मिळावी म्हणून या गुहेत राहिलो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो नीनाचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रांचा. पोलिसांनी अगदी सौम्यपणे चौकशी करून सुद्धा नीना आपल्या पासपोर्ट, व्हिसाबद्दल माहिती देण्यास तयार नव्हती. पोलिसांनी योगरत्न सरस्वती यांची मदत घेतली तेव्हा नीनानं सांगितलं की आपला पासपोर्ट आणि व्हिसा गुहेच्या आजूबाजूलाच कुठेतरी हरवला आहे. त्यानंतर गोकर्ण पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी एक जॉईंट सर्च ऑपरेशन राबवलं आणि त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्र पोलिसांना गुहेजवळ सापडली. या कागदपत्रामधून समोर आली नीनाची सगळी माहिती आणि तिचा भारतातल्या प्रवासाचा इतिहास. नीनानं बिझनेस व्हिसाच्या अंतर्गत भारतात प्रवेश केला होता. हा व्हिसा व्हॅलिड होता 17 एप्रिल 2017 पर्यंत. 17 एप्रिल 2017 पर्यंत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहत असलेल्या FRRO पंजीनं 19 एप्रिल 2018ला एक्झिट परमिट सुद्धा दिलं होतं. पण त्याच्याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे तिने भारताबाहेर जात नेपाळमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती पुन्हा 8 सप्टेंबर 2018ला भारतात आली. म्हणजे ती बेकायदेशीरपणे भारतात राहत होती. त्यामुळे ती इतके वर्ष कुठे व कुणासोबत राहत होती, तिला इथं राहण्यासाठी कुणी मदत केली असे प्रश्न आता समोर येत आहेत. आता पुढचा प्रश्न म्हणजे या महिलेचं व तिच्या मुलीचं पुढं काय होणार. सुरुवातीला ही महिला जंगलातून बाहेर यायला तयारच होत नव्हती. मग पोलिसांनी तिला इथं राहण्याचे धोके समजावून सांगितले व त्यानंतर ती जंगलातून बाहेर यायला तयार झाली. सुरुवातीला ही महिला व तिच्या 2 मुलींना योगरत्न सरस्वती यांच्या कुमटा तालुक्यातल्या आश्रमात नेण्यात आलं. त्यानंतर व्हिसा नियम तोडल्यामुळे या महिलेला तिच्या मुलींसोबत कारवारमधल्या महिला व बालकल्याण विभागाच्या वुमेन रिसेप्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथं त्यांना प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये ठेवलंय. उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व बँगलोर फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये याची कार्यवाही चालू आहे. या महिलेला व तिच्या 2 मुलींना रशियाला पाठवण्यासाठी कामकाज चालू आहे. 14 जुलैला या तिघींना RROच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. कारण नीना ही 2018 पासून भारतात बेकायदेशीरपणे राहत आली आहे. या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि विषय चौकातला या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.